मंडळी, कशा आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? आम्ही पण मजेत. मंडळी, आज माझ्या बाळाचा म्हणजे त्याचं नाव शिवांश आहे, तर त्याचा वाढदिवस आहे. आज तो 1 वर्षाचा पूर्ण झालेला आहे. तर त्यानिमित्ताने आमच्या गावचं ग्रामदैवत मारुतीरायांच्या मंदिरामध्ये आज आम्ही त्याला दर्शनासाठी घेऊन आलेलो होतो. तर तृप्तीचे पप्पा आणि म्हणजे दादूचे पप्पा आणि दादू आतमध्ये जाऊन दर्शन करून आलेले आहेत. तृप्ती आज स्कूलला गेलेली सकाळी, तर ती 1:30 वाजेपर्यंत येईल. तर मस्त छान असं आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. तर दादूला छान असा हा ड्रेस घेतलेला आहे. आपण बघूया कसा दिसतोय. तर मंडळी, कमेंटमध्ये मला नक्की सांगा की दादूचा ड्रेस कसा दिसतोय, आणि तसंच तुमच्या छान छान शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्या बाळाला नक्की कमेंटमध्ये द्या. तर मंडळी, वाढदिवस जो आहे तो आम्ही घरच्या घरी एकदम साधा छोटा वाढदिवस करणार आहे. त्याचं कारण असं आहे, आम्ही तृप्तीचा पहिला वाढदिवस केला होता, तर आता तिला तिचा बड्डे आठवत पण नाही की मम्मी माझा तुम्ही खरंच असा बड्डे केला होता का. तर फोटो वगैरे बघून तिला वाटलं का हा केला असं, पण म्हणजे तिला काही आठवत नाही. तर हे कारण लक्षात घेऊन आम्ही असं ठरवलं की आता याचा बड्डे करायला नको. आत्ताच्या बड्डेला जो आपला खर्च येणार आहे, काय येईल तो 20-25 हजार रुपये, तर तो आम्ही त्याच्या नावावरती फिक्स डिपॉझिटमध्ये टाकणार आहे, जेणेकरून जेव्हा तो मोठा होईल त्याच्या शिक्षणासाठी म्हणा किंवा त्याच्या पुढील वाटचालीसाठी, त्याच्या भविष्यासाठी त्याला तो काम येईल, या दृष्टीने आम्ही त्याचा आजच्या बड्डेला जो खर्च येणार आहे तो आम्ही त्याच्या नावे टाकणार आहे. ज्यावेळेस तो कळता होईल, 5 वर्षाचा होईल किंवा मग 11 वर्षाचा, जेव्हा त्याला लक्षात येईल त्याचा आम्ही बड्डे छान केलाय, तर त्यावेळेस आम्ही त्याचा बड्डे जो आहे तो मोठा करणार आहे. तर आम्ही संध्याकाळी जो घरातल्या घरात बड्डे करणार आहे, तर त्यासाठी त्याचे आजी आजोबा, मामा मामी आणि त्याचे चुलते, काकी, आत्या यांना बोलवलं आहे, आणि घरामध्ये छोटासा केक आणून मस्त छान असं आम्ही छोटंसं आमचं सेलिब्रेशन करणार आहे. तर मंडळी, ही संकल्पना तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय.